हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट आणि UGC नेट हे दोन्ही एक्झाम देत असताना या ठिकाणी पास आणि क्वालिफाय असे दोन प्रकारचे क्रायटेरिया असतात. या दोन्ही क्रायटेरिया संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. म्हणजे विद्यार्थी जर पास झाला तर त्याचं वेटेज काय आणि विद्यार्थी जर क्वालिफाय झाला तर त्याचं वेटेज काय, या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजेच महाराष्ट्र सेट एक्झाम संदर्भात जे नवीन प्रॉस्पेक्ट त्यांनी इश्यू केलं त्या प्रॉस्पेक्टमध्ये पासिंगचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, प्लस क्वालिफाय होण्याचा क्रायटेरिया देखील त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. मग या ठिकाणी त्या प्रॉस्पेक्टनुसारच या दोन्ही पॉईंटचं मिनिंग आपण शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये समजून घेणार आहोत. आजचं लेसन पाहिल्यानंतर पास आणि क्वालिफाय या संदर्भात कुठलाही डाऊट तुमचा शिल्लक राहणार नाही याची श्युरिटी. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, जो महाराष्ट्र सेट एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झाममधील पेपर 1 साठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केला आहे. त्या कोर्समध्ये पेपर 1 चा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात मॉक टेस्ट आणि डेमो पेपर यामार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट, हा कोर्स लावल्यानंतर पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाहीये, अदर कुठलाही नोट्स तुम्हाला रेफर करण्याची गरज नाहीये. पेपर फर्स्ट संदर्भात आपण अशा प्रकारे एक कोर्स सुरू केलेला आहे. तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. या नंबरवर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचे सर्वांचे रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 2024 मध्ये खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. या कोर्सचा पूर्णपणे कंटेंट तुम्हाला कशा पद्धतीने भेटेल त्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केली जाईल. या नंबरवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. ठीक आहे. कोर्स हा एक्झामपर्यंत चालणार आहे. डेली बेसिसवर त्या ठिकाणी लेक्चर तुम्हाला शेअर केले जाणार आहे. पूर्णपणे सिलेबस एक्झामच्या आधी 3 ते 4 दिवस तुमचा कंप्लीट करून दिला जाणार आहे, प्लस प्रॅक्टिस देखील कंप्लीट करून घेतली जाणार आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की मेसेज करा. तर फ्रेंड, आज आपण पास आणि क्वालिफाय या दोघांमध्ये काय फरक असतो हे समजून घेणार आहोत. समजून घेण्यासाठी युनिव्हर्सिटीचं जे ऑफिशियल प्रॉस्पेक्ट आहे ते प्रॉस्पेक्ट या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे. हे प्रॉस्पेक्ट 15 जून 2025च्या एक्झामसाठी ॲप्लिकेबल आहे. यामध्ये A to Z रूल रेग्युलेशन एक्झामिनेशन संदर्भात त्यांनी दिलेले आहेत. या प्रॉस्पेक्टची इन्फॉर्मेशन आपण एका मागील लेसनमध्ये पूर्णपणे कव्हर केलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी MS सेट एक्झाम, जो एक्झाम 15 जून 2025 रोजी होणार आहे, तो एक्झाम देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हे प्रॉस्पेक्ट प्रॉपर वेनी पाहिलं पाहिजे. याच प्रॉस्पेक्टमध्ये एक पॉईंट त्यांनी ॲड केलेला आहे, तो म्हणजे पॉईंट नंबर 8, प्रोसिजर ऑर क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस यूज केली जाते, त्याचा क्रायटेरिया कुठला आहे हे आपण पाहणार आहोत. मग हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की पास आणि क्वालिफाय यामध्ये काय फरक असतो. तर डायरेक्टली 8 नंबरचा पॉईंट आहे, त्या ठिकाणी मी स्क्रोल डाऊन करतो. तर फ्रेंड, या ठिकाणी पॉईंट नंबर 8, प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, हा पॉईंट आपण समजून घेणार आहोत. प्रॉपरली समजून घ्या. पास आणि क्वालिफाय म्हणजे काय हे समजून जाईल. सोपा पॉईंट आहे, जास्त काय अवघड नाहीये. या ठिकाणी त्यांनी काय म्हणले पहा, ओव्हरऑल क्वालिफाईंग स्लॉट. म्हणजे जे पण टोटल विद्यार्थी असतात त्यांच्या 6% विद्यार्थी क्वालिफाय केले जातात. पण 6% हे कुठल्या नंबरचे घेतले जातात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रॉपर वेनी समजून घ्या, सोपी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय, 6% विद्यार्थी क्वालिफाय करण्यासाठी घेतले जातात. पूर्ण लेसन पहा तर समजेल. त्यानंतर सेकंड पॉईंट त्यांनी सांगितलं आहे कॅटेगरी वाईज क्वालिफिकेशन स्लॉट. म्हणजे या ठिकाणी कॅटेगरीनुसार देखील स्लॉट तयार केला जातो. कॅटेगरीचं रिझर्वेशन कुठल्या कॅटेगरीला किती आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉस्पेक्टची इन्फॉर्मेशन देणारं एक लेसन मी अपडेट केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते पहा. त्यानुसार तुम्हाला कॅटेगरीला कुठल्या रिझर्वेशन किती हे कळून जाईल. म्हणजे पहिला क्रायटेरिया 6% विद्यार्थी क्वालिफाय साठी कन्सिडर केले जातात. कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी अवेलेबल आहेत, त्यांना रिझर्वेशन किती आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांचा स्लॉट डिक्लेअर केला जातो. आणि त्यानंतर मिनिमम तुम्हाला जे पर्सेंटेज आहेत फुलफिल मिनिमम इलिजिबिलिटीसाठी ते किती आहेत ते समजून घ्या. तर हा पॉईंट समजून घेतल्यानंतर तुम्हाला मी एक्झाम्पल मार्फत
कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं ते सांगतो. तर या ठिकाणी कॅटेगरी दिलेल्या आहेत. ओपन EWS जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम 40% तुम्हाला मिळावे लागतील पर्सेंटमध्ये. ठीक आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर मिळून. आता या ठिकाणी जर मार्कांचा विचार केला तर मिनिमम 120 मार्क तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पेपर मिळून मिळावे लागतील, तर तुम्ही काय होणार, पास होणार, क्वालिफाय होणार नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही फक्त सिक्युर्ड होणार. पॉईंट समजून घ्या. क्वालिफाय म्हणजे काय, पास म्हणजे काय ते समजून सांगतोय. या ठिकाणी 120 मार्क दोन्ही पेपर मिळून तुम्ही मिळवले तर तुम्ही सिक्युर्ड होणार. त्यानंतर अदर सर्व कॅटेगरींनी मिनिमम दोन्ही पेपर मिळून 35% मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच 105 मार्क तुम्हाला दोन्ही पेपर मिळून मिळवले तर तुम्ही त्या ठिकाणी सिक्युर्ड होणार, म्हणजे पास होणार, क्वालिफाय होणार नाही. क्वालिफाय होणं काय आणि पास होणं काय हे सांगतोय. या ठिकाणी रिपीट करल, ओपन EWS या कॅटेगरींनी मिनिमम दोन्ही पेपर मिळून 40% म्हणजेच 120 मार्क मिळवणं अपेक्षित आहे. त्यानंतर अदर सर्व कॅटेगरींनी मिनिमम 35% म्हणजेच 105 मार्क मिळवणं अपेक्षित आहे. आता इतके जर मार्क तुम्ही मिळवले तर तुम्ही या ठिकाणी सिक्युर्ड होता, म्हणजेच पास होता. काय होता, पास होता. ठीक आहे, आता पास झाले म्हणजे काय झालं हे समजून सांगण्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल घेऊन तुम्हाला टोटली हा जो फिनॉमिना आहे हा क्लिअर करतो. ठीक आहे, तर एक पहा एक्झाम्पल या ठिकाणी थोडं सांगतो. तर फॉर एक्झाम्पल, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सेट एक्झामचा, ठीक आहे, ते 1000 आहे. आपण एक एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल मार्फत तुम्हाला सर्व फिनॉमिना प्रॉपर वेने क्लिअर करून देतो, कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यापैकी फक्त 800 विद्यार्थ्यांनी काय केलं, एक्झाम दिला. यांनी काय केले, फॉर्म भरले, यांनी काय दिला, एक्झाम दिला. बरोबर ना. 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 800 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला, म्हणजेच 200 विद्यार्थी काय आहेत, ॲबसेंट आहे, असं लक्षात ठेवा. ॲबसेंटचा विषय संपला, एक्झामच दिला नाही ना, काही ना काही कारणाने ॲबसेंट आहे. आता 800 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला. 800 जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये कॅटेगरी आहेत. आपण आत्ता सध्या फक्त 3च कॅटेगरी कन्सिडर करू, तशा कॅटेगरी भरपूर असतात. सपोज ओपन कॅटेगरी आहे, ठीक आहे, त्यानंतर ST कॅटेगरी आहे, त्यानंतर OBC ही कॅटेगरी आहे. अशा 3 कॅटेगरी आहेत सपोज 800 विद्यार्थ्यांमध्ये. तसं 7-8 कॅटेगरी आहेत, आपण 3च धरल्या. आता ओपन कॅटेगरीचे सपोज या ठिकाणी विद्यार्थी आहेत 500, ST कॅटेगरीचे सपोज या ठिकाणी विद्यार्थी आहेत 100 आणि OBC कॅटेगरीचे सपोज या ठिकाणी विद्यार्थी आहेत 200. कळलं. आता असे वेगवेगळे कॅटेगरी असतात, हे क्लासिफिकेशन वेगवेगळं होऊ शकतं. आपण फक्त 3 कॅटेगरी पकडल्यात जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजालं. आता ओपन कॅटेगरीमध्ये 500 विद्यार्थी आहेत ज्यांनी एक्झाम दिलेला आहे. या 500 पैकी 400 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी मिनिमम 40% मिळवलेले आहेत, म्हणजेच 120 मार्क मिळवलेले आहेत. बरोबर ना. आता क्रायटेरिया सांगितलं तर पहा, ओपन कॅटेगरी असेल तर मिनिमम किती इथं 40%. इथं म्हणलं तर पहा, ओपन कॅटेगरी मिनिमम 40% पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर मिळून तुम्हाला मिळवायचे आहेत. पहिला क्रायटेरिया थोडासा वेगळा होता, आता थोडासा चेंज झालेला आहे, हे समजून घ्या. तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर मिळून 40% म्हणजेच मिनिमम 120 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त, 120 किंवा त्यापेक्षा अधिक प्लस म्हणतोय मी, इतके मार्क मिळवणारे 400 विद्यार्थी आहेत. आता गॅप किती झाला, 500 - 400, कितीचा गॅप आला, टोटल गॅप आला 100चा. बरोबर ना. मग हे 100 विद्यार्थ्यांनी 120 म्हणजेच 40% मिळवले नाही, त्यांना कमी मार्क पडले. म्हणजे 110 मार्क असू शकतात, 80 मार्क असू शकतात, असे कमी मार्क आहेत. किती विद्यार्थ्यांना, 100 विद्यार्थ्यांना. यांचा विषय या ठिकाणीच क्लोज होतो, संपतो. कळलं. कारण त्यांनी मिनिमम क्रायटेरिया जो आहे तोच फुलफिल केलेला नाहीये. त्यांचा क्रायटेरिया काय, ओपन कॅटेगरी असेल तर 40% मिनिमम तुम्ही मिळवायचे आहेत, पण 100 विद्यार्थ्यांना 40% पण भेटले नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षक होण्याचेच पात्र नाही आहेत. सिंपल. तुम्हाला जर 40% पण मिनिमम पडत नसेल 100%, तर तुम्ही शिक्षक होण्याचे पात्रता नाहीये तुमची. मग त्यांनी काय केलं, 100 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाद केलं, कारण का, त्यांना मिनिमम 40% भेटले नाही. आता हे 400 विद्यार्थी आहेत, त्यांनी मिनिमम 40% पेक्षा जास्त मार्क पडलेत किंवा 120 मार्कांपेक्षा त्यांना जास्त मार्क आहेत ह्या 400 वाल्यांना.
मग हे जास्त किती असू शकतात? सिंपल. मग आता हे जे 400 विद्यार्थी आहेत ना, हे 400 ते काय आहेत? फक्त पास आहेत. ठीक आहे, पास फेल वगैरे ते त्यांचं इंटरनल कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. हा पॉईंट कळाला? या ठिकाणी हे फक्त पास आहेत. आता थोडंसं पुढे येतो. या 400 पैकी किती टक्के विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत? ते 6%. हे पहा, इथं दिलेले त्यांनी पर्सेंटेज. जेवढे पण विद्यार्थी असेल 6% विद्यार्थी क्वालिफाय होतात. सिंपल. मग आता 400 विद्यार्थी जे 120 मार्कांच्या पुढे आहेत त्याच्या 6%, 400चे 6% किती आले? जवळपास आले 24. बरोबर ना? 400च्या 6% तुम्हाला काढायचं आहे. किती? 6%. मग 400चे 6%, 6×24. मग 24 विद्यार्थी क्वालिफाय होणं अपेक्षित आहे. कितीपैकी? 400 विद्यार्थ्यांपैकी. मग आता 400 मधले 24 विद्यार्थी आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. मग कुठले सिलेक्ट करणार? तर एक्सेलमध्ये वर्क त्यांचं चालू असतं, सॉफ्टवेअर ॲक्च्युअली. ठीक आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये या 400 विद्यार्थ्यांचे नाव असतील आणि त्यांनी मिळवलेला स्कोर असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ए विद्यार्थी, बी विद्यार्थी, सी विद्यार्थी, डी विद्यार्थी, असे टोटल 400 विद्यार्थी आहेत. ए विद्यार्थ्यांनी फॉर एक्झाम्पल मिळवले 57%, बी विद्यार्थ्यांनी सपोज मिळवले फॉर एक्झाम्पल 58%, सी विद्यार्थ्यांनी मिळवले फॉर एक्झाम्पल 42%, डी विद्यार्थ्यांनी सपोज मिळवलेले आहेत फॉर एक्झाम्पल 52%. असे टक्के त्यांनी मिळवलेले आहेत. ह्या 400 विद्यार्थ्यांना काही ना काही पर्सेंट असतील, सर्वांचे 40च्या पुढे असतील. आता त्यांना 400 पैकी किती निवडायची? 24 विद्यार्थी निवडायचे. मग ते काय करणार? या 400 पैकी जे टॉप 24 आहेत त्यांना सिलेक्ट करणार. टॉप 24 म्हणजे काय? बी या ठिकाणी निवडला, त्यानंतर ए हा निवडणार. ठीक आहे, एला बाजूला काढलं, बीला बाजूला काढलं, त्यानंतर कोणी? डी. ए पा, डीला निवडणार. त्यानंतर कोणी? सी, सीला निवडायचं का नाही हे कसं ठरवणार? इथं 24 झाले का निवडणं त्यांचं बंद होणार. म्हणजे 400ची लिस्ट त्यांच्या समोर असणार. ठीक आहे, 400 विद्यार्थ्यांची 400 पैकी 24 विद्यार्थी त्यांना टॉप सिलेक्ट करायचे आहेत. मग ते काय करणार? जे पण टॉपचे आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 24 पर्यंत ते निवडणार. 24 वा जो विद्यार्थी असेल, सपोज असे पण काही विद्यार्थी असतील की त्यांना 57 आणि 57 असे 2% आहेत. ठीक आहे, दोन विद्यार्थी असे त्यांना सेम पर्सेंटेज 57 आणि त्यांचे विद्यार्थी निवडून झालेले टोटल 23. आता 24वा विद्यार्थी निवडायचा आहे, पण 24वा जो विद्यार्थी निवडायचा आहे तसे दोन विद्यार्थी आहेत, दोन विद्यार्थ्यांना 57% आहेत, तर ते दोघांना पण सिलेक्ट करणार. मग या ठिकाणी 24 सिलेक्ट न करता ते 25 सिलेक्ट करणार, कारण 24 नंबरची जी फिगर होती त्या ठिकाणी दोन विद्यार्थी सेम पर्सेंटेजचे होते. समजलं? म्हणून या ठिकाणी काही वेळेस रिझल्ट होतो पाय तुमचा 6.2% असा थोडासा वाढतो किंवा कमी होतो रिझल्ट. एक्झॅक्ट 6% नसतो. त्याचं रिझन सेम पर्सेंटेज काही विद्यार्थ्यांनी मिळवलेले असतात, त्यामुळे तो रिझल्ट खालीवरती होऊ शकतो. आय होप कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं हे प्रॅक्टिकली तुम्हाला कळलं असेल. सिंपल वेने सांगितलंय, कुठलाही त्यांचा फॉर्म्युला वगैरे यूज केलेला नाही, एकदम बेसिक वेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिपीट करतो, समजून घ्या. कळलं नसेल तर 100% समजलं. 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. ठीक आहे, 1000 पैकी टोटल 800 विद्यार्थीच एक्झामला गेलते, म्हणजे 200 विद्यार्थी ॲब्सेंट होते. विषय संपला, फॉर्म भरला, पैसे वाया गेले, एक्झामच दिला नाही. 800 मध्ये क्लासिफिकेशन केलं. आपण पाहिलं की 500 विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत, एसटी कॅटेगरीचे 100 विद्यार्थी आहेत, ओबीसी कॅटेगरीचे 200 विद्यार्थी आहेत, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं फॉर एक्झाम्पल ओपन कॅटेगरी. ठीक आहे, असंच सेम ह्या सर्व कॅटेगरींचा असणार. मी फक्त ओपन कॅटेगरीचं एक्झाम्पल घेतलंय. ओपन कॅटेगरीमध्ये त्यांनी पाहिलं की 400 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी 120 पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत आणि 100 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 120 पेक्षा कमी मार्क आहेत. मग ते 100 विद्यार्थ्यांचा हिशोब तिथंच संपला, ते क्रायटेरियामध्येच येत नाही. हे 400 विद्यार्थी काय आहेत ज्यांनी 120 पेक्षा मार्क जास्त मिळवले आहेत, म्हणजे ते पास आहेत, फक्त ते त्या क्रायटेरियामध्ये सिक्युअर्ड झालेले आहेत, क्वालिफाय नाही. मग आता ते पाहणार की 400 पैकी आपल्याला 6% विद्यार्थी क्वालिफाय करायचे. मग 400च्या 6% किती आले? 24, 6×24 येतात, बरोबर ना? मग 24 विद्यार्थी त्यांना 400 पैकी सिलेक्ट करायचे. मग आता 24 विद्यार्थी कुठले सिलेक्ट करणार त्याबद्दल पण त्यांनी सांगितलंय. पहा, जे आपण 24 विद्यार्थी निवडणार आहोत ते मिनिमम असणार आहेत. ठीक आहे, मिनिमम नंबर ऑफ निवडणारे जे की टॉप असतील, 6% मध्ये येतील असे. सिंपल. मग आता 400 पैकी 24 निवडायचे. बेसिकली ज्यांना सर्वात जास्त मार्क आहेत ते 24 निवडणार. हे 24 काय झाले? क्वालिफाय झाले. त्यांच्या रिझल्टवर येईल क्वालिफाईड.
सिंपल. मग त्यांना तो मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅज बीन क्वालिफाईड. ठीक आहे, असं म्हणजे बेसिक या ठिकाणी सांगायचं आहे का मला, जो बेसिक क्रायटेरिया असतो तो अशा पद्धतीचा असतो. आता यामध्ये थोडंसं डीपमध्ये गेले तर रिझर्वेशन पॉलिसी असते. ठीक आहे, अशा भरपूर गोष्टी असतात. ते मी या ठिकाणी कुठलेही पॉईंट एक्सप्लेन केलेला नाहीये. बेसिक कशा पद्धतीने रिझल्ट डिक्लेअर केला जातो ते सांगितलं. आता हे पास जे आहेत ना, हे पास इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी, त्यांच्यासाठी याचा संबंध तुम्हाला काहीच येत नाही. म्हणजे बेसिकली पासिंग हे काहीच नाहीये तुमच्यासाठी. ठीक आहे, पास होणे मिनिमम आहे. म्हणजे तुम्ही ह्या पर्सेंटेजमध्ये आहेत म्हणून ते पासिंगचं क्रायटेरिया आहे. बाकी पासिंग वगैरे काही कन्सिडर करूच नका. तुम्ही काय कन्सिडर करायचं की कट ऑफ आपला किती आहे, आणि कट ऑफ किती आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ मी ॲड केला, प्लस या 2025च्या एम एस सेट एक्झामसाठी तुम्ही किती पर्सेंटेज मिळवावे जेणेकरून तुम्ही क्वालिफाय होताल हे देखील सांगितलेलं आहे. या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही व्हिडिओला झूम करून हा कट ऑफ पाहू शकता तुमच्या विषयाचा, पर्टिक्युलर तुमच्या कॅटेगरीचा, की तुम्ही मिनिमम किती पर्सेंट मिळवले तर क्वालिफाय होऊ शकता हे तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा युनिव्हर्सिटीने ओरिजिनल कट ऑफ आपल्याला प्रोव्हाइड केलेला नाही. 2025च्या एम एस सेट एक्झामसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आपण हा प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे बेसिक तुमचं टार्गेट किती असावं हे तुम्ही यानुसार पहा आणि त्यानुसार एक्झाम द्या. ठीक आहे, एक पॉईंट पुन्हा रिपीट करल, एम एस सेट एक्झाम पासिंग हा क्रायटेरिया त्यांचा इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी, त्याचा स्टुडंटचा काही संबंध नाहीये. तुमचा संबंध फक्त क्वालिफिकेशनची. आता काही विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये अशी कमेंट येऊ शकते, सर पासिंगचा काही फायदा असतो का, पासिंग व्हॅलिड असतं का. पासिंग हे नाहीच आहे काही, असं समजून घ्या. तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, समजलं. आणि क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क मिळवायचे हे पहा. बाकी एक क्रायटेरिया कशा पद्धतीचा असतो, कसा असतो हे महत्त्वाचं नाहीये. किती मार्क मिळवायचे इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, इतके पर्सेंटेज मिळवले तर तुम्ही क्वालिफाय होऊन जाताल. या ठिकाणी अप्पर लिमिट तुम्ही कन्सिडर करा, जे पण असेल ना त्याचं अप्पर लिमिट. त्याच्यापेक्षा 2% मिनिमम जास्त मिळवायचे आपल्याला 2025च्या एम एस सेट एक्झामसाठी, असं कन्सिडर करा आणि त्यानुसार अभ्यास करा. किंवा मागच्या वर्षीचा कट ऑफ युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही पहा तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती डिक्लेअर झाला, त्यानुसार या वर्षीचा कट ऑफ 2% जास्त जाऊ शकतो असं ॲझ्युम करा आणि अभ्यासाला सुरू करा. बाकी क्वालिफाय कशा पद्धतीने होतात, काय क्रायटेरिया आहे, किती रिझर्वेशन आहे, काही मॅटर करत नाही. फक्त काय पाहिजे, मागच्या वर्षीचा कट ऑफ किंवा हा एक्सपेक्टेड कट ऑफ यापेक्षा आपल्याला 2% जास्त पाडायचे आहेत, हे टार्गेट ठेवा आणि अभ्यास करा. सिंपल. तर अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक मेसेज येत होता की सर पास आणि क्वालिफायमध्ये काय फरक असतो, यावर आम्हाला थोडं एक्सप्लेनेशन द्या, म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. पासिंग काहीच महत्त्वाचं नाही आहे, क्वालिफाय महत्त्वाचं आहे. पासिंग म्हणजे 120 मार्क मिळवले तर मिनिमम तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहात असं कन्सिडर केलं जातं, आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पात्र आहात असं ऑफिशियली कन्सिडर केलं जातं. पासिंग हे काहीच नसतं असं समजा, क्वालिफिकेशनच महत्त्वाचं आहे, क्वालिफाय होणं महत्त्वाचं आहे हे समजा. ठीक आहे, पासिंग वगैरे सोडून द्या. ते पहिल्यांदा जे प्रॉस्पेक्ट यायचे ना 2022ला, ठीक आहे, 2000 म्हणजे आधीचे, त्याच्या आधीचे, ठीक आहे, त्या ठिकाणी पासिंग संदर्भात त्यांनी वेगळा क्रायटेरिया दिलेला असायचा. पण आत्ता जे 2025चं प्रॉस्पेक्ट आलेलं आहे या ठिकाणी पासिंग हा शब्दच त्यांनी उच्चारलेला नाहीये, म्हणून तुम्ही फक्त क्वालिफाय होण्याकडे लक्ष द्या. सिंपल. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळलं असेल. कुठलाही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि इन केस पेपर फर्स्टसाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर जॉईन करू शकता. कोर्समध्ये एकदम सिंपल लँग्वेजने आपण कंटेंट प्रोव्हाइड केलेला आहे. क्विज, मॉक टेस्ट, डेमो क्वेश्चन पेपर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात, आणि कोर्सचा ॲक्सेस देखील खूप इझी वेने आपण ठेवलेला आहे. अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत ॲक्सेस दिला जातो. लेक्चर वेळ भेटेल त्यावेळेस पण पाहू शकता, जॉब वगैरे करून पण लेक्चर पाहू शकता, आरामशीर लेक्चर पाहू शकता. ठीक आहे, एक्झाम होईपर्यंत सर्व लेक्चर अवेलेबल असतील. कोर्समध्ये जो कंटेंट आहे तो कंटेंट प्रोव्हाइड करताना ट्रिक्स आणि टिप्स देखील शेअर केल्या जातात, जेणेकरून तुमचा कंटेंट इझिली मेमराईज होईल आणि एक्झामला त्याचा फायदा होईल. हे जे डेमो पेपर आहे हे आपल्या इन्स्टिट्यूटमार्फत प्रोव्हाइड केले जातात. कुठलंही इन्स्टिट्यूट डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर इन कोर्स प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे, हे तुम्हाला इन कोर्सच प्रोव्हाइड केले जातात. कोर्सची फी 2500 आहे. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. 1500 प्लस 1050 अशी इन्स्टॉलमेंट देखील अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन भेटून जाईल. फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी देखील कोर्स अवेलेबल आहे. थँक्यू.